जे जुनं जिल्हाधिकारी कार्यालय लातूरचा परिसर आहे, या परिसरामध्ये काही स्टॅम्प विक्रेते असतील किंवा चहा टपरीधारक असतील, यांनी बऱ्याच दिवसापासून अतिक्रमण केलं होतं. त्यांना आपण 4 दिवसापूर्वी त्यांना आपण सांगितलं होतं किंवा हे अतिक्रमण आहे, आपापलं अतिक्रमण काढून घ्या. परंतु त्यांनी आम्हाला न जमवल्यामुळं आम्ही आज महानगरपालिका लातूर असेल, पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, हे एकंदरीत मिळून आपण या ठिकाणी अतिक्रमण निष्कासनाची आपण कारवाई करत आहोत. आणि यापुढे सुद्धा या ठिकाणी आम्ही आता झाडं लावणार आहोत. आणि विक्रेत्यांना माझी विनंती आहे, जे काही तुम्हाला परिसर डेव्हलप करून दिलेला आहे त्या ठिकाणी आपण तुमचा व्यवसाय करावा, जेणेकरून हे शासकीय जागा आहेत ह्या मोकळा श्वास घेतील. म्हणून परत एकदा ह्यांना आम्ही आवाहन करतो की यापुढे तरी किमान यापुढे अतिक्रमण करू नये, आणि जर यापुढे अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. यांना कसं आहे, जे काही रितसर स्टॅम्प विक्रेधारक आहेत त्यांनी आपापले जे दुकानं आहेत त्या ठिकाणी आपण किराणा त्यांनी घेतलेले आहेत, आणि इथं काही जे गैर व्यवसाय करतात किंवा जे चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करतात त्यांनाही आमची तीच विनंती आहे, सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपले जे दुकानं आहेत त्या ठिकाणी हलवावेत, आणि त्या ठिकाणी आपला जो व्यवसाय आहे तो रितसर जर केला तर नागरिकांना त्रास होणार नाही आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय जो आहे व्यवस्थित चालेल. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन महापालिकेच्या वतीनं इथं मुद्रांक विक्रेते दस्तलेखक अनेक वर्षापासून बसत होते. हे रजिस्ट्री ऑफिसचा कॅम्पस आहे. या ठिकाणी अनेक वर्षापासून मुद्रांक विक्रेते व्यवसाय करत होते, पण अनेकदा वारंवार या अतिक्रमणाच्या मोहिमेमुळे काही लोकांनी तिकडे ऑफिसेस घेतलेले आहेत. पलीकडे कल्याणकर मार्केट म्हणून आहे, काळगे साहेबांच्या बाजूला बरेच दुकान आहेत हजारे साहेब. या लोकांनी सगळ्यांनी जर तिथं जाऊन जर बसले तर 100% ह्या लोकांना त्रास होणार नाही, व्यवसायाला व्यवसाय होऊ शकतो. ह्या लोकांचा एवढाच उद्देश आहे की जवळपास 22-23 लोक या परिसरामध्ये कॅम्पसमध्ये काम करतात, त्यापैकी 9 लोक आहेत. त्या 9 लोकांनी तिथं गाळे घेतले नाहीत. जर सगळ्यांनी गाळे घेतले तर हाच कॅम्पस तिथं होऊ शकतो. त्यामुळं तहसीलदार साहेब, खंदाडे साहेब, महसूल मंडळ, समाधान सूर्यवंशी साहेब यांनी जी कारवाई केली ती योग्यच आहे. कधीही आपल्याला अतिक्रमणमध्ये आहोत आपण, कधीही अतिक्रमण सोडून जावंच लागणार आहे. प्रशासनाला पर्याय नाही, आम्हाला सहकार्यच करावं लागणार.